वाढीव अनुदान कोणाला कधी मिळणार? घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा, 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान जाहीर. जाणून घ्या कोणाला आणि कधी मिळणार पैसे. तर पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 अंतर्गत 19 ते 20 लाख कुटुंबांना फायदा. घरकुल बांधकामासोबत आता घरावर सौर ऊर्जाही झळकणार. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण PM ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने 50,000 रुपये वाढीव अनुदानाची घोषणा करून एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. 2024-25 आर्थिक वर्षात पात्र ठरलेल्या सुमारे 19 ते 20 लाख लाभार्थ्यांचा निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. घरकुलाचे बांधकाम पूर्ण करताना वाढत्या महागाईमुळे लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा टप्पा पार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या वाढीव 50,000 रुपयांच्या अनुदानाचे स्वरूप समजून घेणे लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर इकडे लक्ष द्या, हे 50,000 रुपये थेट रोख स्वरूपात मिळतात. त्यांचे 2 भाग करण्यात आले आहेत. यातील 35,000 रुपये घरकुलाचे बांधकामासाठी अतिरिक्त मदत म्हणून जाणार आहेत, जेणेकरून काम अधिक दर्जेदार होईल पद्धतीने करण्यात येईल. 15,000 रुपये या लाभार्थ्यांना आपल्या नवीन घरावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. तर सौर ऊर्जा योजनेचा दुहेरी फायदा आहे. ज्या लाभार्थ्यांना आपल्या घराचे वीज बिल 0 करायचे आहे, त्यांच्यासाठी योजना सुवर्ण संधी देण्याचे काम मोदी सरकारने केलेलं आहे. एखाद्या लाभार्थ्याचे नवीन घरावर सोलर बसवण्याचा निर्णय, तर त्याला केंद्र सरकारच्या PM सूर्यघर योजनेच्या 30,000 रुपये आणि राज्य सरकारच्या वाढीव अनुदानातील 15,000 रुपये असे मिळून एकूण 45,000 रुपये मिळणार आहेत. 1 किलोवॅट सोलर यंत्रणेसाठी ही रक्कम पुरेशी ठरणार असून यामुळे गरीब कुटुंबांना मोफत वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वतंत्र लेखाशिका आणि वितरण प्रक्रिया. या अनुदानाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने 10 नोव्हेंबर 2025 रोजी या निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष ऑडिट हेड तयार केले आहेत. निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष निधी हस्तांतरणात काहीसा विलंब होऊ शकतो. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर वित्त विभागाकडून निधी प्राप्त होण्याची टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला चालू होईल. घरकुलाचे काम प्रलंबित असलेल्या किंवा नुकतेच काम सुरू असलेल्या लाभार्थ्यांसाठी 35,000 रुपयांची वाढीव मदत मोठा आधार ठरणार आहे. या संदर्भातील गोरगरीब जनतेचा फायदाच होणार आहे. सविस्तर मार्गदर्शक ठरणार सूचना आणि अधिकृत GR निघालेला आहे. शासनाने GR काढलेला आहे, लवकरच निर्गमित केले जाणार आहेत. आणि आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर निधी वितरणाची नेमकी तारीख स्पष्ट होईल आणि सगळ्यांना कळविण्यात येईल. लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीशी किंवा संबंधित
पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क ठेवून आवश्यक कागदपत्रे पूर्तता ठेवावी, जेणेकरून निधी जमा करण्याचा लाभ घेता येईल. म्हणून मोदी सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे व फडणवीस सरकारचा. तर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली न्यूज. तर धन्यवाद.